हर हर महादेव मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपल्याला फरशीला पाणी सोडायचं आहे, जरा वलून घ्यायची फरशी. काल परवा लावली होती आपण, काय वल्ली होती पण मग काय कोरडी होती, त्याच्यामुळे ना थोडी वलून घ्यायची. पंपाने चोळ पण घालायचं इथं, गोळ पाणी इथं गोळ पाण्याचा चोळ पण घालून द्यायचं आहे. पंप भरून घेतो आता. मोटर चालू केली, चालू झाली मोटर आपली. चला आता वरती जाऊ. पप्पा थांबले तिथं बाऱ्यापाशी, तिथूनच चोळ घालायचं आहे आपल्याला. खाली इकडं होतं पण इकडं डायरेक्ट पाणी व्हायला लागलं असतं खाली, त्याच्यामुळे तिथून जागेवरूनच चोळ घालू. पप्पा देव राहिलेत गोळ पाणी फरशीला. जरा भिजेपर्यंतच ठेवा बरं का, अर्धा एक तास. कारण फरशी लावली. हे टाकले का युमिक टाकले का त्याच्यात? गोळ पाण्यात युमिक पण टाकले. त्याचा चोळ दे आता ड्रिपने दिलाय. बादली घेऊन जाऊ घरी. पप्पा ड्रिपने चोळ घाल राहिलेत, वलम पण देव राहिलेत फरशी आपली. नाही चालले बादलीने ते घेऊन घरी. चला मित्रांनो, आता आपली कालची राहिलेली बाजरी निंदायची. मम्मींना अन्न गेल्या पुढं, अश्विनी मी चाललोय मागून. विळा एकच घेऊ का दोन घेऊ? नको वेळा नको, तशीच येते ना पडता वेळाने, काय वरलं येते. कडी लावा, कपडे उलटून टाकतील तर मी. शेतावर चाललोय. अश्विनीने घेतल्या टॉप्या, एक दिली मला, एक तिने घातली. ऊनच मारणाच आहे. शेतावर आलो होतो. काय आणायचं म्हणती? तू नाही आणले का? लक्षात नाही, मी इकडे बाया होत्या बोलाय, मी आले मम्मी पाण्याची बाटलीच विसरून आली. चला आता इथं पाण्याची एकदम पाण्याची बॉटल भरून आणतोय. घरी आलोय. चिवडी काय अभ्यास करता करता काय गाणं म्हणत होती का? काहीतरी गाणं म्हणत होत तू. कितीला एक तू? कायचं गाणं म्हणत होती? दादे ही गाणं म्हणत होती, मी ऐकलं होता गाणं म्हणत होती. काहीतरी गाणं म्हणत होती. पाण्याची बाटली दे ना बरं ना आम्हाला. आजकाल काय शनिवार लवकर सुटते का शाळा? दाद्या त्यांचा चाललाय अभ्यास. चिवडी बसली इकडं माग खाली, अभ्यास करून राहिली. ते पण गाणं म्हणता आहे का नाही ग? गप गाणं म्हणत होती, मी ऐकलं होता. ये नको देऊ भरून. थांब ना, पण देऊ नको. ना आधी देऊन मस्त तू कोणता पाणी पितोय? आम्ही आज झेराचाच पाणी पितोय आता. ते आलं तिकडं नाना झोपलाय काय? तिकडं? इकडं पाठव नाना दिसत आहे का नाही? घरी रे, हा, घरी. घरी झेराचाच पितोय पाणी. कुठल्या? तिकडं नाही ते बाळकोणाच्या इथून नानानी घेतलंय. नानी गेली तिकडं पाण्याची बाटली धुवायला मस्तपैकी. इथं भुईमुगाला पाणी भरल्यामुळं कसा आहे गारवा येत असन. नाना म्हणतो नाही येत. येत असन रे गारवा? हा ना. नाही रात्री बरोबर थंड वाटन पाय. आता पाणी भरलंय. मी तिकडं पोल्ट्रीमध्ये मागं कंपाऊंडमध्ये देतो पाणी सोडून, म्हणजे रात्री बरोबर गार वाटत आहे. काय करा? नानीने मस्त पैकी पाण्याच्या बाटलीला टावेल गुंडाळलाय. पाणी थंड राहते मस्त पैकी. अभ्यास झालं हिर चक्कर मारा म्हणून खाली झालं. चला आता चाललो मी शेतात. काय आपली गेवली परत. बाटली? हा बरं झालं ध्यान करून दिला नाही. याच्या बाहेर का? काय एका हात का बोटाला मारते? मोठे आहे नाही का, बारीक आहे ते डिस्लरीच्यात. त्याने अशी 1.5 लिटर 2 लिटरची बाटली. पाहिलं खाली घरी असलं तर, मला एक देते का? असली तर ती आणीन.
स्टिंग काही येत आहे बावळ स्टिंग येत आहे का? हा हा चला चाललं आता शेतात शेतावर आले पाण्याची बाटली ठेवते येतं सावलीला. चला आता घेतो बाजरी नेंदून. मी काही वेळा नव्हता आणला आता या आजीचा वेळा घेतोय. ती चालली घरी. हा होईल ना बाई डोक्यावर जायला काय थोडा तुमच्या बांगा आहे नाही सगळ्यांनी मी काय म्हणत नाही ते तू आज पाठीसानी आमचा ठेवा म्हणे पण मग एवढाच नाही काय तुला तू आपला इळा दिसते दाताचा येळा लादो यायचा हातावर नाही नाही तो नको घेऊ तू तो आधी मग. मम्मीला द्या. हा पाणी आणलं का ते मला हा धर 4 वाजता कायला लगेच टाकून ये ना एक वन काले झालं येईन आता ती काला वनात आणत तापा येईन. हा फरशिकाला ठेवी त्या या कापून ती आपण का मग फरशीचं झाड आलं होतं इथं जिथं नाही तिथं नाही येणार. आपली ती फरशी आहे की काळ्या आळायनं खाली मी काय केलं झाली याला आली होती लावली तर येत नाही. तिकडे लावली होती ना घराक तिला अशी काळे आळे लागले निड डायरेक्ट याला झाड आलंय एवढ्या गावतामध्ये. आपली बाजरी थोडीच राहिले आता नेंदायची. मम्मी ते तिकडे तेवढी नेंदू राहिले आम्ही 3 जण इकडे एवढी नेंदायची राहिली आता. चला आता थोडीच राहिली घेतोय नेंदून. आपली सगळी बाजरी नेंदून झाली. हे आलेत वजन यायला जनावरांना. शेळ्यांवाले पण आले. चाललंय यायचं का जाऊ आहे ना मम्मी ते कायचे पार्टी देणार आहे. नाण्याला वज एका ठिकाणी गोळा करून द्यायचंय गावात. कायची पार्टी देणार आहे गावाचा उचलून दिल्यावर काय ग नानी कायची पार्टी देणार आहे. घरी घरी नाही तर देतील म्हशीची पारडी पार्टी नाही रे भाऊ पार्टी मागे पार्टी 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 दे मागे हा हा त्या बाजरीला सरा पाडायला लागते. या गवतामुळं दिसत नव्हती बाजरी नाही तर टाकायचा होता रोट्या मारून. उचला लवकर उशीर झालाय. आम्ही जातो पुढं हिचा एक वाजा तो असायला टाकायचं ती उचलत. नाणीचा एक वाजा घेतला अश्विनीने. पाहिलं काय म्हणते अरे बाई तुला सवय माय बायला सवयी मै टोपी उडाली ती टोपी कुठे आहे ग कुठे येळा मम्मी येईन घेऊन. मी नाही ना खात कोंबड्या माळ करी तो लाल का चाल ना मग तू त्या बाजा घे. नाही ना मला उशीर झालाय. बायडे गेले ना आणायला. रस्ता कुठे हे काय इथून
कुठे येतं नाणीच्या इथं? उद्याच्या दिवस त्यांना सांगाल उद्याच्या दिवस नका परवडतं तुमची अशा पोहोचलोय आम्ही नाणीच्या घरी वज घेऊन. धरा ना काय वेळ वर घ्या नको नको मन का आता घे ना किती. मन का प्याक झाला मग मी मालिश करून देणार त्या ते मानकाची. खरी ते तुम्ही वाढा त्याला कुठे टाकायची तुला सवय आवर वज तुम्ही उचलायची. सांगितलं मी कुठे टाकायचं तिकडे घे ना इथं काढलं मशीन पैसे आधी टाकले मशीन पैसे. जरा का घेऊ हां जरा का हां पुढे टाकू आत्या तिला टाकते दिसून टाक मग ते तस इथं. नाणे आले नाणे आले दुसरं वज घेऊन. एवढं मोठा नाणीला सवय आहे वजा व्हायची. नाणीने केल्या होत्या करंज्या मकर तेल आहे गेला. ताटात काढेल होतं का नाही हां त्या खाली असं येतात त्याला करंजे खात होता. आणि आमच्या तसंच सारण पडले करायचं मकर तेल कर त्याला. तेल काढते ना ताटा दाद्यानं काढल्यात ना ती एक खाली होती का नाही मग तिच्यामुळे तिला जास्त चालेल पोऱ्या काय खातो ना चला आपण करायचे नाही एकच राहिले त्याला एकच म्हणले होते मी म्हणलं एकच राहिले त्याला जेवायला चला आता घरी जातोय आपण. भूक लागली आहे बघ. जात ना हम्म जेव ना ए बाई. मग तुला भूक लागली मला तुला जेवायचे ते घरी चल. चला मित्रांनो घरी पोहोचलो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.